ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही असं लिखित द्या या मागणीसाठी लक्ष्मण हाके यांचं जालन्यातल्या वडीगोद्री येथे उपोषण सुरू आहे। उपोषणास्थळी सरकारच्या शिष्टमंडळाने आज 21 जूनला भेट दिली। गिरीश महाजन, उदय सामंत आणि गोपीचंद पडळकर यांनी लक्ष्मण हाके यांच्याशी त्यांच्या मागण्यांविषयी चर्चा केली। थोड़ा लेफ्ट लो आज मुहूर्ताचा 9वा दिवस। लक्ष्मणजी, नवनाथजी त्यांची तब्येतही थोडी रसावर चाललेली आहे। म्हणून 2-3 वेळा अतुलजी आले, अंजी आले, येऊन गेले, पण आपलं कुठं ठाम आहे। त्यांच्या मागण्या त्या बाबतीमध्ये सविस्तर चर्चा आम्ही त्याच्याशी या ठिकाणी गेलेली आहे। उदय या ठिकाणी अतुलजी आहेत, या ठिकाणी आपलेच सगळे आमदार या ठिकाणी आहेत। मला असं वाटतं की याचा मार्ग निघाला पाहिजे। 9-10 दिवस उपोषण करायचं, शरीराला क्रीडा करून घ्यायची, हे पॅरेंट्स असे आहेत की ते कमी जास्त होत चाललेले आहेत। म्हणून आम्हालाही त्याच्या तब्येतीची काळजी आहे। म्हणून काल मुख्यमंत्री महोदय शिंदे साहेब आपण त्यांची नावं द्यावीत, त्यांना मुंबईला त्या ठिकाणी आम्ही पाठवावं आणि सरकारची शासनाची चर्चा झाली। मला वाटतं एका चर्चेत किंवा दुसऱ्या चर्चेत होईल, पण लवकर आपल्याला त्यातून मार्ग काढावा लागेल। कारण इतके दिवस उपोषणाला बसणं हे मला वाटतं अजिबात योग्य नाही, अजिबात योग्य नाही आणि शहराच्या दृष्टीने, तब्येतीच्या दृष्टीने अतिशय घातक आहे। आणि म्हणून मी आपल्याला विनंती करतो पुन्हा दोन्ही जणांना, लक्ष्मणजींना, की आपण या ठिकाणी शिष्टमंडळाची नावांमध्ये द्यावी आणि त्यामुळे मी सर्व अधिकारी आहेत, पदाधिकारी आहेत, मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय या आपल्याशी चर्चा करतील आणि निश्चित त्यातून आपल्याला अपेक्षित असलेला जो विषय आहे, जो प्रश्न आहे तो त्यातून सुटेल। जानता ही नहीं है केवल बोलना घेऊन जातात, बरोबर घेऊन जातात, चार तुम्ही मार्केट मार्ग निघाल्याच्या विषयी बरोबर घेऊन दुसऱ्या अधिकाऱ्यांची चर्चा करते। आमच्या मागण्यांनी सांगितलेले आहे। मी महाराष्ट्रामध्ये उपोषणकर्त्याच्या बाजूने आम्ही गेले 8-9 दिवस प्रसार माध्यमांच्याद्वारे या महाराष्ट्र सरकारला किंवा संबंधित व्यवस्थेला ही माझी भूमिका आजपर्यंत मांडत आलो। मी या निवेदनामध्ये सगळे मुद्दे वाचून नाही जात,